आणि आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आत्मारामजी वाघेरे यांना देवाज्ञा झाली. तसेच आपले राष्ट्रीय पंच प्रेमळ आपले बबनजी चौगुले सरांना पण देवाज्ञा झाली. तर आपण ह्या लोकांनी कुस्तीसाठी खूप म्हणजे आतापर्यंत करत आपलं आयुष्य वाहिलं होतं. मी परिषदेतर्फे सर्जेराव आबांना विनंती करतो की 2 शब्द त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता बोलावे. आबा आहात आपण? आबा? हॅलो. हा आबा, हा येतोय आवाज, बोला आबा. आपल्या कुस्ती क्षेत्राचं या वेबिनार सुरू झाल्यापासून फार मोठं नुकसान झालंय. बबन चौगुले जे राष्ट्रीय पंच होते, शांत स्वभावाचे, मनमिळावू असे होते. लोकांशी मला त्यांचा संबंध आला होता आणि फार सुंदर असा पैलवान होता. कोल्हापूरचे बबन चौगुले आपल्यातनं सोडून गेलेत. त्याच्याबरोबरच आत्माराम वाघेरे बीडचे हे कार्यकारिणी सदस्य होते आपले. त्यांचे उत्तम असे आपल्याला कार्यात मदत होत होती. असे अत्यंत हिरारीचे कार्यकर्ते आपल्यातून सोडून गेलेत. आणि आपल्या ह्या काळात जे कोणी आपल्याला सोडून गेले असतील त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आपण 1 मिनिटासाठी स्तब्धता पाळूया. ओम शांती शांती शांती. शांती. सुरू करा. पुढचा सुरू करा. पाटील सर आपल्या बरोबर आहेत, उत्तमरावजी पाटील सर. त्यांना 2 शब्द बोलायचे होते यांच्या बाबत. तर पाटील सरांना मी विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं सुरू असलेल्या वेबिनार मध्ये आज सुरू झाल्यापासून काही 2 दुःखद घटना घडल्या. मध्ये आत्माराम वाघेरे हे बीड जिल्ह्यासारख्या दुर्गम भागामध्ये कुस्ती जोपासण्याचं कार्य करतं. ते जुने नामवंत मल्ल होते आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून बीड जिल्ह्यामध्ये कुस्ती जमवलेले आणि तिथे 2-3 महाराष्ट्र केसरींनी राहुल आवरेसारखा आंतरराष्ट्रीय मल्ल, गोकुळ आवरेसारखे मल्ल तयार करण्यामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान होतं असं वाघेरे सर. त्याचबरोबर आपला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा एक निर्भीड, एक संयमी आणि नियमात भासून काम करणारा हा आपला बबन चौगुले सर्वांचा आवडता निगवी एक चांगला माणूस म्हणून ख्यातीप्राप्त. त्यांचं परवा दुःखद निधन झालं. बबन काम करत असताना निपक्षपातीपणे पंचांचं काम करायचं. स्वतः राष्ट्रीय खेळाडू होता आणि बबनचा गेल्यामुळे नंतर जी संपूर्ण महाराष्ट्रामधून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या बबनच्या कामाची, कार्याची पोचपालन करा आणि त्यापासून वाचता आपण सावध राहायचं आहे. ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. पुढील कार्य करण्यासाठी मी आपल्या ऑफिस सचिव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ऑफिस सचिव लांडगे सरांना विनंती करतो की त्यांनी पुढचं कार्य सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आता वेबिनार चालू करण्यासाठी पंकट यादव सरांना विनंती करतो. कृपया आपण वेबिनार आज चालू करावं सत्र. पंकट सर नमस्कार. हा सर, चालू करावं सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम आपल्या या वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांचा आत्ताच आपण 81वा वाढदिवस साजरा केला, आपले मार्गदर्शक बाळासाहेबजी लांडगे, आपल्या परिषदेचे कार्याध्यक्ष बापू नामदेव बापू, आपले उपाध्यक्ष सर्जेराव आबा शिंदे, आपले सोशल मीडियाची टीम शेखर सर, आपले ललित लांडगे सर, तसंच आपल्या सर्वांना ज्यांनी घडवलं, शिकवलं असे उत्तमरावजी पाटील सर, अमोल बुचडे सर व
कोहळे सर असतील, तसंच दिलीप पवार सर, या सगळ्यांचं मी इथं स्वागत करतो. आपल्याला मार्गदर्शन करणारे दिनेश गुंड सर यांच्याकडे माईक सोपवतो. कुस्तीचं आराध्य दैवत बजरंग बलीच्या प्रतिमेला मनपूर्वक वंदन. आपल्यातील आपल्यातून निघून गेलाय, त्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या वेबिनारला आपण नकारात्मक कुस्ती आपण मागच्याच वेबिनार मध्ये पाहिलं होतं. पॅसिव्ह निष्क्रिय कुस्ती आणि निगेटिव्ह रेसलिंग नकारात्मक कुस्ती या दोन्हीमध्ये फार मोठी तफावत आहे मित्रांनो. निगेटिव्ह रेसलिंग मध्ये बऱ्याचशा सिच्युएशन अशा येतात की तिथे ग्रीको रोमन मध्ये आपण क्वेश्चन आणि 2 पॉइंट देत असतो. काही सिच्युएशन अशा असतात की जिथं कुस्तीगीराला समज देणं गरजेचं असतं. काही सिच्युएशन अशा असतात समज द्यायला वेळ नसतो, त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन आणि पॉइंट द्यावा लागतो. तर प्रथमतः आपण या गोष्टीवर विचार करूया. नकारात्मक कुस्तीतलाच हा भाग आहे, फिलिंग द मॅच. दिनेश एक मिनिट, दिनेश प्लीज, आपलं हमिंग होतंय, शेजारी मोबाईल चालू आहे का बघा. बोला. परत रिपीट आवाज येतोय प्लीज. थँक्यू. आवाज घुमतोय, तुमचा आवाज घुमतोय सर. ललित सर, ठीक आहे, ओके. आवाज डबल येतो, डबल. तुमचा मोबाईल सर बाजूला ठेवा. हा, मला वाटतं आता आवाज क्लिअर येत असेल. हा, ओके 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 बाय. ठीक ठीक ठीक. ग्रीको रोमन मध्ये काही सिच्युएशन अशा असतात की ज्या ठिकाणी आपल्याला वॉर्निंग देणं गरजेचं असतं, परंतु काही सिच्युएशन अशा असतात की ज्या ठिकाणी वॉर्निंग न देता डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन आणि 2 पॉइंट द्यावे लागतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट फिलिंग द मॅट आणि फिलिंग द होल्ड. एखादा कुस्तीगीर डावाच्या पकडीतून थेट पळत असेल तर त्या ठिकाणी त्याला वॉर्निंग न देता डायरेक्ट क्वेश्चन आणि प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 2 गुण दिले जातात. तीच सिच्युएशन जर फ्रीस्टाईल मध्ये असेल तर क्वेश्चन आणि प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 1 गुण दिला जातो. आपण त्यातल्या काही सिच्युएशन्स या ठिकाणी पाहणार आहोत. स्क्रीनवरची कुस्ती पहा सर्वांनी. हा कुस्तीगीर एक स्टेप घेत मॅटच्या मध्यावरून पूर्णपणे बाहेर गेलेला आहे. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही थेट त्याला क्वेश्चन आणि प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 1 गुण द्यायचा आहे. आपण दुसरी एक सिच्युएशन पाहूया. पहा, निळा कुस्तीगीर आपण आता क्लिप मध्ये पाहतात की पूर्णपणे लाल कुस्तीगीराच्या पकडीतून प्रोटेक्शन एरियाच्या दिशेला तोंड करून पळालेला आहे. अशा गोष्टीला माफी नाही. थेट ताकीद आणि प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 1 गुण. फ्रीस्टाईल असेल तर. ग्रीको रोमन मध्ये जर असा प्रकार घडला तर मात्र ताकीद आणि 2 गुण द्यायचे. दुसरी सिच्युएशन बघा. या ठिकाणी सुद्धा ग्रीको रोमनची कुस्ती होती. प्रतिस्पर्धी कुस्तीगीर त्या ठिकाणी डावाच्या पकडीतून पळालेला आहे आणि तो थेट पळालेला आहे. नियमांकडे जाऊया पहिल्यांदा. फिलिंग द मॅट. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. मॅट वरून पळणे किंवा डावाच्या पकडीतून पळणे दोन्हींना समान कायदा लागू आहे. फक्त त्याचे 3 टप्पे करायचे. स्टँडिंग पोझिशन म्हणजे खड्या स्थितीतून जर एखादा कुस्तीगीर मॅटवरनं पळत असेल तर फ्रीस्टाईल मध्ये क्वेश्चन, अपोनंटला 1 पॉइंट. तीच सिच्युएशन जर ग्रीको रोमन मध्ये असेल तर ताकीद आणि अपोनंटला 2 पॉइंट.
कुस्ती खड्या स्थितीत मध्ये होती म्हणून ताकीद आणि 1 अथवा 2 गुण दिल्यानंतर कुस्ती खड्या स्थितीमध्ये पुन्हा चालू. तीच कुस्ती जर पार्त्रे पोझिशन म्हणजे बैठ स्थितीत असेल, फ्रीस्टाईल मध्ये डावाच्या पकडीतून पळणे, मॅट वरून पळणे, क्वेश्चन 1 पॉइंट. ग्रीको रोमन मध्ये असेल क्वेश्चन 2 पॉइंट. परंतु ही बैठ्या स्थितीतील कुस्ती होती म्हणून पुन्हा कुस्तीचा प्रारंभ करताना त्या कुस्तीगीराला बैठी स्थिती दिली जाईल. म्हणजे सर्वांच्या लक्षात आलं असेल, फिलिंग द मॅट स्टँडिंग पोझिशन मध्ये असेल, कुस्ती स्टँडिंग पोझिशन म्हणजे खड्या स्थितीमध्ये सुरू होईल. कुस्ती जर बैठ्या स्थितीमध्ये असेल तर आपला निर्णय झाल्यानंतर कुस्ती पुन्हा बैठ्या स्थितीमध्ये चालू होईल. आता यातला फक्त 1 पॉइंट राहतो. जर कुस्तीगीर धोकादायक स्थितीत पळाला, ब्रीच पोझिशन मधनं जर कुस्तीगीर मॅट बाहेर जात असेल तर मात्र क्वेश्चन फ्रीस्टाईल असो ग्रीको रोमन असो 2 गुण द्यायचे आणि कुस्ती खड्या स्थितीमध्ये चालू करायची. थोड्याशा काही क्लिप्स आहेत त्या आपण एका पाठोपाठ एक पाहणार आहोत. ग्रीको रोमन, फिलिंग द होल्ड, क्वेश्चन 2 पॉइंट. एका पाठोपाठ एक क्लिप पाहणार आहोत आपण. ही दुसरी कुस्ती पहा. रेफरीची अतिशय बारीक नजर आहे की पायाला साठी तो योग्य प्रकारचा होल्ड आहे का नाही. बघा, पुन्हा तो डावाच्या पकडीतून पळण्याचा प्रयत्न करतोय. मॅटच्या बाहेर प्रोटेक्शन एरियाच्या बाजूला त्या कुस्तीगीराचा चेहरा होता. अशा वेळेला ताकीद देण्याची, समज देण्याची गरज नाही. स्टेट वे क्वेश्चन आणि पॉइंट दिला जातो. सर्वांनी याची नोंद ठेवा. जे रूल्स फिलिंग द मॅटला आहेत तेच सगळे रूल फिलिंग द होल्डला आहेत. ग्रीको रोमनची कुस्ती आहे. स्टँडिंग सिच्युएशन मध्ये एक कुस्तीगीर पकड करण्याचा प्रयत्न करतोय, दुसरा कुस्तीगीर त्याच्या पकडीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करतोय. क्वेश्चन प्रतिस्पर्ध्याला 2 गुण. एक फिमेल रेसलिंगची कुस्ती पहा. निळा कॉस्ट्युम धारण केलेली कुस्तीगीर पकड घेण्याचा प्रयत्न करत होती, परंतु प्रतिस्पर्धी कुस्तीगीर मात्र त्या पकडीतून पळण्याचा प्रयत्न करत होती. सरपंचानं ताकीद आणि फ्रीस्टाईल कुस्ती असल्यामुळं 1 गुण दिला जातो. त्या ज्या वेळेला आता तुम्ही जे पिक्चर पाहताय ते जुन्या नियमाला अनुसरण होतं म्हणून तिथे त्यांचे 2 गुण दाखवले गेलेत, कारण प्रत्येक ताकीदला 2 गुण होते. परंतु नंतर मात्र फ्रीस्टाईलला 1 गुण झालेला आहे. परत एकदा आपण ती क्लिप पाहूया थोडाशी. हे पहा, अशा सिच्युएशन मधनं समज द्यायला वेळ नसतो. पूर्णपणे डावाच्या पकडीतून पळणारा कुस्तीगीर आहे. क्वेश्चन आणि प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला फ्रीस्टाईल असेल तर 1 आणि ग्रीको रोमन असेल तर 2 गुण दिले जातील. स्वीपिंग. मॅटवर बऱ्याचदा प्रतिस्पर्धी कुस्तीगीर भारंदाज धाव लावत असेल तर त्याच्या पकडीतून पळताना आतमध्ये चेहरा करून डिफेन्स चालेल, पण आत्ताची सिच्युएशन तुम्ही पाहताय पूर्णपणे तो कुस्तीगीर स्वीपिंग करत बाहेर आलाय. पहा, ताकीद आणि प्रतिस्पर्धी गुण कुस्ती परत बैठ्या स्थितीत मध्यावर चालू.
पुन्हा एकदा स्थितीचं अवलोकन करा. ग्रीकोरोमची जुनी कुस्ती आहे बैठ्या स्थितीची, परंतु आपल्याला नियम समजावून घेण्यासाठी स्वीपिंग बघा, मध्यावर्ण कुस्तीला प्रारंभ झालाय. कुस्तीगीर प्रोटेक्शन एरियाच्या बाजूला तोंड करून कम्प्लिटली, याला फिलिंग द होल्ड म्हणतात, वरचा डाव लावण्याचा प्रयत्न करतोय आणि बैठ्या स्थितीतला कुस्तीगीर मात्र पूर्णपणे मॅटच्या बाहेर आलाय. ताकीद आणि प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला गुण. म्हणजे फिलिंग द होल्ड, फिलिंग द मॅट असेल तर फ्रीस्टाईल मध्ये ताकीद बरोबर 1 गुण द्यायचा आहे आणि ग्रीकोरोमन मध्ये ताकीद सोबत 2 गुण द्यायचे. काही यातले पॉइंट्स आपण मागच्या वेळेला पाहिलेले होते लेग फॉलच्या संदर्भातले. मागच्या वेळेचा एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा राहिला होता, हुकिंग. बऱ्याच आपल्या पंचांनी मला हा प्रश्न उपस्थित केला होता वेबिनार संपल्यानंतर, सर आम्हाला हुकिंग कन्सेप्ट कंप्लीट समजलेली नाहीये. एक कुस्तीगीर दुसऱ्याला डाव करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ग्रीकोरोमन मध्ये बगलेतनं हात घालून डावाची पकड करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, त्याला हुकिंग म्हणतात. ज्यांनी ज्यांनी पाकच्या वेळेला शंका विचारली होती वेबिनार संपल्यानंतर, त्यांना मी प्रॉमिस केलं होतं की पुढच्या वेळेला मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप सहित तो नियम समजावून देईन. आता हे सगळे हुकिंगचे एका पाठोपाठ एक तुम्हाला दाखवले पहा. बग हात घालून डाव करण्याचा प्रयत्न करणं याला हुकिंग म्हणतात आणि जो ही पोझिशन धारण करतो त्याला सक्रिय कुस्तीगीर म्हणतात. आणि या सक्रिय कुस्तीगीराला थांबण्यासाठी वारंवार जो प्रयत्न करतो तो निष्क्रिय कुस्तीगीर होतो, म्हणून त्याच्या विरोधात पॉइंट दिला जातो. शेखर, फिलिंग द होल्ड आणि फिलिंग द मॅट फ्रीस्टाईल मध्ये ताकीद 1 गुण, ग्रीकोरोमन मध्ये ताकीद 2 गुण. याच्यावर जर कोणाची शंका प्रोटेक्शन एरिया म्हणतो, त्या प्रोटेक्शन एरियाला चेहरा करून एखादा कुस्तीगीर जर बाहेर गेला तर त्या कुठलीही समज नाही. ताकीद आणि फ्रीस्टाईल मध्ये 1, ग्रीकोरोमन मध्ये 2 गुण द्यायचे. शेखर, प्रश्न घ्यायला हरकत नाही. पीपीटी बंद करा. केली. फिलिंग द मॅट, फिलिंग द होल्ड, ग्रीकोरोमन आणि फ्रीस्टाईल. नकारात्मक कुस्तीचाच हा पहिला टप्पा होता. याच्यावर प्रश्न विचारायला हरकत नाही. शेखर, 1 मिनिट हा, तो व्हिडिओ दाखव यांना. खूप छान व्हिडिओ आहे. जस्ट अ मिनिट. सुरू होईल. 1 मिनिट.
हा रोहिदास व्हिडिओ बघा. ताकीद 2 गुण. परत एकदा पाहूया आपण. साल्तो डाव लावल्यानंतर साल्तो धोकादायक स्थितीत गेला. ब्रिज आणि त्याच ब्रिज पोझिशन मधनं तो त्याची चितपट स्थिती टाळण्यासाठी प्रोटेक्शन एरियात गेला. जो प्रोटेक्शन एरियात गेला तो निळा कॉस्ट्युम धारण करणारा कुस्तीगीर आहे. ताकीद आणि 2 गुण. मला वाटतं रोहिदास बाप केले असेल. क्लिअर झालं ना आता? क्लिअर झालं. फक्त पोझिशन परत पार्थर पोझिशन ना. हा आता मध्यावर ज्या वेळेला कुस्ती त्यावेळेला पुन्हा त्याची बैठी स्थिती असेल. ओके. खड्या स्थितीत असेल खडी स्थिती, बैठ्या स्थितीत असेल बैठी स्थिती. ओके ओके सर. चला पुढचा प्रश्न असेल तर सांगा. शेखर कोणाचा प्रश्न येतोय का बघा, नाही तर मग पुढच्या नियमाकडे जाऊया. तर प्रश्न नसेल तर आपण पुढचा टॉपिक घ्यायला हरकत नाही. ठीक आहे, पुढच्या टॉपिक कडे जाऊया आपण. स्टेप आउट. मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. बऱ्याचदा नियम बारकाईनं समजून न घेतल्यामुळे कन्फ्युजन होतात. अतिशय क्रिटिकल म्हणजे रेफरी असो, आखाडा प्रमुख असो अथवा पंच असो, सर्वांच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात क्रिटिकल सिच्युएशन कुठे असेल तर ती म्हणजे निष्क्रिय पट्ट्यावरनं होणारी ऍक्शन, ज्याला आपण ब्राऊन झोन बोलतो, जो पूर्वी रेड झोन होता. बचावात्मक कुस्तीगीर किंवा आक्रमक कुस्तीगीर दोघांपैकी कोणत्याही कुस्तीगीराचा पाय संरक्षक क्षेत्रात गेला, पूर्वी आपण ताबडतोब विसल वाजवायचो आणि कुस्ती थांबवायचो. आता मॅटवर काम करणाऱ्या सरपंचानं खास करून लक्ष ठेवायचं. कंटिन्युटी ऑफ ऍक्शन असेल, कुस्ती गतिमान स्थितीत असेल, ती निष्क्रिय पट्ट्याच्या बाजूला गेली आणि अशा वेळेला डाव करताना आक्रमक कुस्तीगीर अथवा बचावात्मक कुस्तीगीर, ऑफेन्सिव्ह रेसलर किंवा डिफेन्सिव्ह रेसलर दोघांपैकी कोणाचाही पाय संरक्षक क्षेत्रात पडला आणि डाव लागला तरीही त्या डावाचं मूल्यांकन केलं जातं. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, मी ढाक डाव मारताना माझा एक पाय निष्क्रिय पट्ट्यावर आहे आणि दुसरा पाय प्रोटेक्शन एरियात गेला आणि त्याच वेळी माझा ढाक डाव लागला. प्रतिस्पर्धी कुस्तीगीर धोकादायक स्थितीत गेला, मला माझ्या डावाचं मूल्यांकन 4 गुण मिळणार. थोडक्यामध्ये एक क्रिटिकल सिच्युएशन अशी आलेली होती. 2-3 लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, सर आक्रमक कुस्तीगीराचा पाय गेला तरच गुण द्यायचा का? बऱ्याचदा असं होतं, आक्रमक कुस्तीगीर डाव करायला जातो, अशा वेळेला बचावात्मक कुस्तीगीराचा पाय जरी संरक्षक क्षेत्रात गेला तरी त्याची ऍक्शन ग्राह्य धरून त्याला त्याच्या पकडीचे गुण द्यायचे. स्टेप आउट या नियमाचं खास करून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही कुस्तीगीराचा पाय संरक्षक क्षेत्रात जावो, फक्त ऍक्शन कंटिन्यू पाहिजे. उदाहरणार्थ, मी निष्क्रिय पट्ट्याच्या जवळ गेलो, माझा एक पाय संरक्षक क्षेत्रात गेला आणि मी काही सेकंद त्याच सिच्युएशन मध्ये थांबलो तर ती कुस्ती डेड ऍक्शन मानली जाते. अशा वेळेला मात्र सरपंचानं शिट्टी वाजवायची आणि कुस्ती मध्यावर आणायची. पण कंटिन्युटी ऑफ ऍक्शन मध्ये मात्र त्या स्थितीला पूर्ण होऊ द्यायचं. तो पाय बाहेर पडून जरी डाव लागला तरी पण त्याचे गुण ग्राह्य धरायचे. प्रयत्न केला परंतु माझी पकड पूर्ण झाली नाही तर मात्र स्टेप आउटचा जो आपला नियम आहे मूळ, की माझा पाय संरक्षक क्षेत्रात गेला म्हणून प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला मात्र 1 गुण द्यायचा आहे, हे विसरू नका. ऍक्शन कंप्लीट झाली नाही तर
ऍक्शन पूर्ण झाली तर मला ऍक्शनचे गुण मिळणार आहेत, परंतु मी डाव मारण्याच्या प्रयत्नात माझा पाय संरक्षक क्षेत्रात गेला, माझी पकड पूर्ण झाली नाही, तर मात्र प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला निश्चितपणे गुण मिळणार आहे. बोला. गुंडे सर, बोला. स्क्रीनवर दाखवतील का? एक मिनिट, स्थिती हे पाहतो. पोझिशन स्क्रीनवर दाखवतील का? येस येस येस, आय विल ट्राय. नंतर बोलतो. ठीक आहे, आपण नेक्स्ट वेळेला पाहू सर ते, कारण ती क्लिप आता येत नाहीये. दिनेश, माझा प्रश्नच आहे की डाव करणारा कुस्तीगीर बाहेर केला, त्याने डाव केला, ओके, त्याला गुण मिळतील, पण कदाचित डाव करणारा दुसरा जो विरोधक आहे त्याचा पहिला बाहेर गेला असेल तर काय करायचं? काय गुणांकन मूल्यांकन काय करायचं? त्याच्या उदाहरणार्थ आक्रमक कुस्तीगीर डाव करतोय, आक्रमक कुस्तीगीराचा पाय न जाता बचावात्मक कुस्तीगीराचा पाय गेला, परंतु आक्रमक कुस्तीगीराचा डाव जर लागला तर मात्र त्याच्या डावाचं मूल्यांकन होणार. जर आक्रमक कुस्तीगीराचा डाव लागला नाही तर बचावात्मक कुस्तीगीराचा पाय बाहेर गेलाय, स्पाउटच्या नियमांना जर काही शंका असतील तर निसंकोचपणे विचारत चला, कारण स्टेप आउट हा असा नियम आहे सगळ्यात जास्त कन्फ्युजन त्या ठिकाणी होतात. मग कुस्तीमध्ये सर्वप्रथम फिलिंग द होल्ड पाहिलं, फिलिंग द मॅट पाहिलं. आता नकारात्मक कुस्तीमध्ये दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, बोटात बोट घालणं ही निष्क्रियता झाली. सर्व स्क्रीनवर पाहतायत, पण बोटात बोट घालून बोट मोडणं ही निगेटिव्ह रेसलिंग झाली. त्यानंतर ग्रीको रोमनची कुस्ती खेळताना किंवा फ्रीस्टाईलची कुस्ती खेळताना बरेचसे कुस्तीगीर हानुटीच्या खाली या पद्धतीने हात लावतात किंवा असं पुशिंग करतात. मला वाटतं सगळ्यांनी ही ऍक्शन आता स्क्रीनवर पाहिली असेल. याला सुद्धा नकारात्मक कुस्ती म्हणतात. याच्यामध्ये तुम्ही समज द्या आणि सेकंड टाइम क्वेश्चन आणि प्रतिस्पर्धी कुस्तीला गुण द्या. कुठल्याही इलिगल ऍक्शनला तुम्ही पहिल्यांदा समज द्यायची. कन्फ्युजन या गोष्टीमध्ये होतं की कुठे समज द्यायची आणि कुठे डायरेक्ट क्वेश्चन पॉइंट द्यायचा. त्यासाठी मी तुम्हाला मगाशी स्थिती सांगितली, एकेरी पट काढलाय आणि तो डायरेक्ट डावाच्या पकडीनं पळतोय, तिथं तुम्ही त्याच्या एकेरी पटाची पकड थांबून त्याला समज देऊ शकत नाही, कारण त्यानं घेतलेल्या पकडीतनं कदाचित तो 2 गुण घेईल, 4 गुण घेईल, परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला समज देण्याची संधी प्राप्त होते त्या ठिकाणी मात्र तुम्ही प्रथम समज द्यायची आणि समज दिल्यानंतर नकारात्मक कुस्तीगीराला तुम्ही पनिशमेंट करायची. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगितलं, बोटात बोट घातली निष्क्रियता, ही झाली निगेटिव्ह रेसलिंग, आणि एकदमच बोट मोडली ती झाली ब्रुटॅलिटी. तिन्ही मधला फरक लक्षात घ्या. एक आहे पॅसिव्ह रेसलिंग, दुसरी आहे निगेटिव्ह रेसलिंग, पकडूनच ठेवलंय, आणि तिसरी आहे ब्रुटॅलिटी. ज्या ठिकाणी कुस्तीगीर इंज्युअर्ड होतो त्या ब्रुटॅलिटीला समज नाही, डायरेक्ट क्वेश्चन. प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला फ्रीस्टाईल असेल 1 गुण, ग्रीको रोमन असेल 2 गुण. आता या नकारात्मक कुस्तीमध्ये काय काय येऊ शकतं? तोंडावर पंच मारणे, मानेवर कसोटा मारणे की ज्याच्यातनं समोरच्या कुस्तीगीराला इजा होऊ शकते. नंबर 3, जाणून बुजून अशी एखादी पकड करणे की ज्यातनं समोरच्या कुस्तीगीराला इजा होते. फॉर एक्झाम्पल, हात स्ट्रेट असतो ग्रीको रोमन मध्ये आणि दुसरा कुस्तीगीर हुकिंगच्या नादामध्ये त्याला जोरात धक्का देतो. सहज म्हणून उदाहरण सांगतो, महाराष्ट्र केसरी गादी विभागाची कुस्ती अभिजित कटके विरुद्ध किरण भगत. पहिल्यांदा पंचाने समज दिली होती, दुसऱ्यांदा त्या पकडीला क्वेश्चन आणि ताकीद दिली होती. थोडक्यामध्ये जिथे तुम्हाला समज देण्याची संधी आहे त्या ठिकाणी तुम्ही अवश्य समज दिली पाहिजे, परंतु जिथे तुम्हाला समज देण्याची संधी मिळत नाही त्या ठिकाणी तुम्ही थेट ताकीद आणि प्रतिस्पर्ध्याला गुण द्यायचा आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन दूर झाले असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका असेल अवश्य विचारा.
सर सुद्धा आता मला वाटतं आपल्या वेबिनार मध्ये सहभागी आहेत. अशी अनेक अधिवेशनं मला आठवतात. चालू कुस्त्यांमधनं ज्यावेळेला मला रिलीफ असेल त्यावेळेला पाटील सर मला नेहमी बाजूला घ्यायचे. दिनेश, रेकॉर्डिंग हा भाग अतिशय महत्वाचा आहे, याच्याकडे अधूनमधून लक्ष ठेवत जा. आपले अनेक अतिशय चाणाक्ष तांत्रिक अधिकारी आहेत. त्यात प्रकाश खोत सर असतील, सचिन खानवे असतील, मनोज ताळे असतील, अनेक असे रेकॉर्डर आहेत, चेतक बलकवडे सारखे, श्याम काबुलीवाले आहेत. यांनी अतिशय परिषदेचं सुंदर असं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. तरी पण मित्रांनो, कधी कधी असं होतं अंतिम दिवशी महाराष्ट्र केसरीची फानेता. आपण लगेच शेवटच्या टॉपिककडे जाऊया. पुढचा रेकॉर्ड पैकी कोणाच्या मनात काही शंका असेल तर विचारून घ्या. हॅलो सर. हा बोला. हा बटू जाधव सर, कोल्हापूर. मित्रांनो, बऱ्याचदा असं घडतं. जालन्याच्या महाराष्ट्र केसरीला घडलेली घटना विष्णू खोसे खेळाडूच्या बाबतीतली होती. काय होतं, नियमांचं जर अज्ञान असेल तर एखाद्या कुस्तीगीराच्या बाबतीत अन्याय घडतो. तो घडू नये म्हणून मॅटवर काम करणारा तांत्रिक अधिकारी असो अथवा आतमध्ये काम करणारा असो, दोघांपैकी कोणी असला तरी पण ही गोष्ट खास करून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सुवर्ण पदक धारण करणारा कुस्तीगीर काही कारणास्तव स्पर्धेमध्ये अपात्र ठरला. थोडक्यामध्ये माहिती आहे शेवटच्या पॉइंटची. सर्वांनी नीट लक्षपूर्वक ऐका, कारण माझा असा अंदाज आहे बऱ्याच लोकांना ही माहिती माहित नसेल. सुवर्ण पदक लढतीला येणारा खेळाडू काही कारणास्तव अपात्र ठरला तर त्याच्या पोलमधला जो तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे त्याला सुवर्ण पदकासाठी खेळवलं जातं. सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक ऐका. अंतिम फेरीची लढत आहे आणि अशा अंतिम फेरीच्या लढतीसाठी जर एखादा कुस्तीगीर, उदाहरणार्थ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये कुस्तीगीराला 2 वेळा वजन द्यावं लागतं. दुसऱ्या दिवशी वजन द्यायला तो गेला अंतिम फेरी खेळण्यापूर्वी आणि त्या ठिकाणी तो अपात्र झाला तर सुवर्ण पदकाच्या लढतीसाठी त्याच्या पोलमधून जो तृतीय क्रमांकाचा खेळाडू आहे त्याला पुढे घेतलं जातं आणि त्याला ती कुस्ती खेळण्याची संधी दिली जाते. तो तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू वर आल्या, आवाज बंद करा. तो तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू वर आल्यामुळं त्याच्या पोलमधला जो 5व्या क्रमांकाचा खेळाडू असतो त्याला कांस्य पदक दिलं जातं. पहिली गोष्ट आपण क्लिअर केली. अंतिम फेरीसाठी एखादा खेळाडू अपात्र झाला तर त्याच्या पोलमधील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अंतिम फेरीसाठी येईल आणि तिथला 5व्या क्रमांकाचा खेळाडू कांस्य पदक होईल. सगळ्यांना क्लिअर? त्यावर काही शंका असेल? हा बोला. धमाल सर बोलतोय. एक मिनिट सर. हा, मला असं विचारायचं होतं की इंटरनॅशनल लेवलला ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी वजन असतात, फायनलला आलेली दोघं, थर्ड साठी आलेली दोघं आणि रिपॅचचे लोक, रिपॅचचे खेळाडू. सर एक मिनिट एक घेऊया आपण. ऐका, पहिला अंतिम फेरीत आलेला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या लढतीतला एक खेळाडू जर बाद झाला तर त्याच्या पोलमधला तिसरा घ्यायचा आहे. पहिला प्रश्न. दोन्ही खेळाडू बाद झाले, उदाहरणार्थ फायनल आलेत आणि दुसऱ्या दिवशी वजनाला दोन्ही डिस्क्वालिफाय झाले, तर दोन्ही तृतीय क्रमांकाचे जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची लढत होईल. अशा वेळेला तुम्हाला जे 5व्या क्रमांकाचे 2 खेळाडू आहेत त्यांना कांस्य पदक द्यावं लागेल. बोल पुढे. आता डमाचा तुमची शंका. सर माझं म्हणणं असं की फर्स्ट सेकंडला आलेले, परत थर्डला आलेले किंवा रिपॅच मध्ये हे वजनच बसली नाही त्यांची आणि डिस्क्वालिफाय झाले तर कसं करणार? अतिशय सुंदर आणि छान प्रश्न विचारलाय. म्हणून मी मगाशी माझ्या तांत्रिक अधिकाऱ्यांना विनंती केली होती की बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुम्ही अभ्यासल्या पाहिजेत.
मला वाटतं आता 81-82 लोक आपल्या वेबिनार मध्ये सहभागी आहेत. धमाल सरांचा प्रश्न काळजीपूर्वक ऐका. अतिशय चाणाक्ष रीतीने त्यांनी तो प्रश्न केलेला आहे. सुवर्ण पदक, रौप्य पदकासाठी आलेले 2 कुस्तीगीर, म्हणजे ज्याला आपण अंतिम फेरी होतो, तेही डिस्क्वालिफाय झाले. रिपेचेसला आलेले सगळे डिस्क्वालिफाय झाले. तर तुमच्या पुढे प्रश्न उभा राहील, तुम्ही पुढच्या स्पर्धेला काय करणार? मी कोणाची परीक्षा घेत नाही, पण आहे का कोणाकडे या नियमाचं उत्तर? अन्यथा मी बोलतो लगेच. प्रश्न नीट ऐका धमा सरांचा. दोन्ही अंतिम फेरीला आलेले कुस्तीगीर डिस्क्वालिफाय. नियमामध्ये वजन त्यांचं बसलं नाही, दोघेही बाद झाले. रिपेचेसला आलेत, एका पोलमधनं 2-3 आलेत, दुसऱ्या पोलमधनं 2-3 आलेत, ते दोघेही बाद झाले. दोन्ही पोल मधले तुम्ही स्पर्धेचा निर्णय कसा? ठीक आहे, ऐका मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिल्या पोलमधनं आलेले रिपेचेचे खेळाडू, दुसऱ्या पोलमधनं आलेले रिपेचेचे खेळाडू आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आलेले खेळाडू, हे सगळे जर वजनातनं बाद झाले तर उर्वरित खेळाडूंमध्ये आपला क्रायटेरिया वापरायचा. ज्याचे वर्गीकरण गुण सर्वात जास्त तो प्रथम, त्याच्या पाठोपाठ ज्याचे वर्गीकरण गुण जास्त तो द्वितीय. सगळ्यांच्या लक्षात आलं? मी 3 कुस्त्या चितपट मारल्या, माझे वर्गीकरण गुण 15 झालेले आहेत, परंतु मी उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत झालोय आणि मला रिपेचेसला यायची संधीच मिळाली नाही, कारण मला ज्याने हरवलं तो परत पुढे पराभूत झाला. असं घडू शकतं. म्हणून जेवढे डिस्क्वालिफाय झालेले आहेत ते सोडून जे उर्वरित कुस्तीगीर राहतात त्यांच्या वर्गीकरण गुणाचा निकष लावायचा आणि त्यानुसार तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक ठरवायचा. स्पर्धा कधीही रद्द होत नसते. ओके, प्रत्येक गोष्टीला नियम आहे. सर हॅलो. चॅम्पियनशिपला प्रत्येक कुस्तीगीराला दुसऱ्या दिवशी अंतिम फेरीची लढत खेळण्यापूर्वी किंवा रिपेचेसच्या कुस्त्या खेळण्यापूर्वी पुन्हा वजन द्यावं लागतं आणि त्या वजनामध्ये तो जर बसला नाही तर तो स्पर्धेतनं बाद होतो. त्याला कुठल्याही प्रकारचं मानांकन दिलं जात नाही. म्हणजे त्याच्या पुढे DSQ लिहायचं आणि त्याला बाजूला ठेवायचा. त्याला आपल्या याच्यामध्ये कुठेही स्थान नाही. एक प्रकार झाला. दुसरा प्रकार, मॅटवर खेळताना जर त्या दोघांनी ब्रुटॅलिटी, एकमेकाशी बॉक्सिंग खेळली, एकमेकाबरोबर भांडणं केली तर ते दोघे कुस्तीगीर बाद होऊ शकतात. म्हणजे अशा काही घटना आहेत की त्यातनं ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. ओके, पुढचा प्रश्न. सर नमस्कार. हा बट हा सर, तुम्ही म्हणलं की आता त्यांना वजन नाही बसलं, वेट नाही बसलं तर ते स्पर्धेतून बाद होणार. बरोबर. मग ज्यांना आपण खालच्या लोकांना तुम्ही म्हणताय की त्यांच्या वर्गीकरण गुणानुसार त्यांना हे द्यायचा, नंबर द्यायचा. हा, मग त्यांचे वजन त्यावेळी घ्यायचं काय? नाही नाही नाही, वजन नाही घ्यायचं. नीट ऐका. रिपेचेसला 3 खेळाडू आलेत. बटू सर विषय नीट समजावून घ्या. रिपेचेसला 3 खेळाडू आलेत, त्यातला एक बाद झाला तर डायरेक्ट कांस्य पदकाची लढत होणार आहे. तुमच्या ब्रॅकेट तुम्ही चेंज करायचा नाहीत, लक्षात ठेवायचं. जर रिपेचेसला 3 खेळाडू आलेत, तिन्ही मधला एक जण वजनात डिस्क्वालिफाय झाला तर रिपेचेस न होता डायरेक्ट कांस्य पदकाची लढत दोघात होणार आहे. क्लिअर? म्हणजे थोडक्यामध्ये ह्या तिघांमधलं एकाचं वजन बसलं नाही म्हणून त्यांच्या दुसऱ्याला घ्यायचा नाही. ह्या ब्रॅकेट चेंज होणार नाही आहे. तो मॅटवरच अनुपस्थित राहिला तर त्याला कुठल्याही प्रकारचं मानांकन नाही. बोला. मग तो गैरहजर असला तर त्यानं मॅटवर ऐका 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 पाटील सरांचा प्रश्न अगदी योग्य आहे. माझ्या गुडघ्याची लिगामेंट तुटली, माझ्या गुडघ्याची लिगामेंट तुटली, मी स्ट्रेचर शिवाय चालू शकत नाही, अशा स्थितीमध्ये मी आहे. बरोबर. मग अशा वेळेला मी माझं वैद्यकीय प्रमाणपत्र कॉम्पिटिशन डायरेक्टरला सादर करायचं आणि मॅटवर उपस्थित नाही राहिलं तरी माझं मानांकन रद्द होणार नाही, कारण मी नियम पाळलेला आहे. ओके.
ओके, धन्यवाद सर. पाटील सर, क्लिअर झाला आपलं? ठीक आहे, बोला. झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमामध्ये पुन्हा त्याचा वजन मोजण्याचा नियम नाही, हे पक्क लक्षात ठेवा. येस. त्याचं मी कारणही सांगितलं, लॉजिक. तुमचा तांत्रिकारी वजन घेतो आणि तुम्ही त्याच्याकडेच परत बोट करताय, तुम्हाला तो अधिकार नाहीये. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तुम्ही ती बाब त्यांच्या निदर्शनात आणून देऊ शकता, पण तुम्ही लिगली प्रोटेस्ट स्वीकारू शकत नाही. आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमामध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही. त्याच्यावर काही शंका असेल विचारा, अन्यथा मला वाटतं आजचे एवढे टॉपिक पुरेसे आहेत. जास्त एकत्रित ऐकल्यानंतर कन्फ्युजन होईल आणि माझ्या सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांना माझी विनंती सूचना राहील, बटू सरांनी आणि शेखर सरांनी जी सूचना मांडली त्या सूचनेचं उद्याच्या उद्या संध्याकाळपर्यंत मी आपल्या ग्रुपवर सविस्तर तुम्हाला स्पष्टीकरण देईल. मगाशी बट्टू सरांनी जी शंका जाहीर केली होती ना सर, ते पीपीटी द्वारे दाखवा, ती पीपीटी उद्या लगेच ग्रुपवर टाकली जाईल. कसं होतं ऐका, एकच मिनिट फक्त शेवटचा. कुस्तीचा नियम माहीत असणं वेगळं आणि कुस्तीतल्या बारीक सारीक गोष्ट माहीत असणं वेगळं. मी प्रसार माध्यम कधी कधी आपल्या लोकांपर्यंत पोहोचतात, त्यांना ज्या वेळेला कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोड झालेली कळते त्यावेळेला ते सांगली म्हटलं की ते पहिले उत्तमराव पाटील सरांना फोन करणार, पुन्हा म्हटलं की तो माणूस पहिला माझ्याशी कॉन्टॅक्ट करणार, ठाणे म्हटलं की एकतर तो विकासला फोन करेल किंवा एकतर शेखरला फोन करेल. तर अशा प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा माझ्या प्रत्येक अधिकाऱ्यानं चोख उत्तर देता आलं पाहिजे, त्याची शिदोरी ज्ञानाने कायम भरलेली पाहिजे. म्हणून मुद्दाम होऊन आज हे 2 मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवले. घासे सर, आपल्या राज्याच्या अधिकृत पंचांचं